सॉल्व क्रॉसवर्ड पझल, शब्दकोडे सोडव. पहा, इयत्ता पहिली पान क्रमांक 39 भाग 4 वरती आपल्याला हे वर्ड पझल दिले आहे, म्हणजे शब्दकोडे. तर ते आता आपण सोडवायचे आहे. 1 क्रमांक इथे आहे. 1 क्रमांकाच्या या चित्राचे नाव काय आहे? हेलिकॉप्टर. ठीक आहे, हेलिकॉप्टर. मग इथे हेलिकॉप्टरचं स्पेलिंग आपल्याला माहीत नाही तर तुम्ही एक अंकल्पी घेऊन या. पहा, अशी एक अंकल्पी असते आणि यामध्ये नावे असतात. तर इथे हेलिकॉप्टरचे नाव आणि स्पेलिंग आहे. मग हेलिकॉप्टरचे स्पेलिंग HELICOPTER. मग हेच स्पेलिंग आपल्याला इथे लिहायचं आहे. HELICOPTER, हेलिकॉप्टर. मग इथे काय राहिला आहे? H. अशा प्रकारे H, हेलिकॉप्टर आपण लिहिलं. पुढे 2 क्रमांक. 2 क्रमांक कशाचे चित्र आहे 2 नंबरला? तर ते तुम्ही हे सोडवण्यासाठी तुम्हाला खाली सुद्धा दिले आहे. पहा, नावे 2 नंबरचे नाव आहे कार, CAR, कार. मग इथे लिहा CAR, कार. इथे 2 क्रमांकाचे, इथे आपण 2 नंबर देऊया. आणि 1 नंबरला हेलिकॉप्टर, तर इथे H आणि इथे आपण चित्रावर 1 नंबर देऊया. 2 क्रमांक झाला कार, CAR. त्यानंतर 3 क्रमांकाला काय आहे? बोट. पहा, 3 क्रमांक इथे आहे. 3 म्हणजेच इथली बोट. इथे 3 नंबर देऊया. आणि इथून 3 पासून स्पेलिंग आहे BOAT, बोट. अशा प्रकारे 3 क्रमांकाचे नाव आपण लिहिले, बोट. त्यानंतर 4 नंबरला आहे ट्रेन. ट्रेन 4 नंबर इथे आहे 4. TRAIN, ट्रेन. मग इथे आहे ट्रेन, आपण इथे 4 नंबर देऊया. त्यानंतर 5. इथे 5, 6, 7, 8. 5ला नाव आहे बस, BUS, बस. इथे आहे 5 नंबर, म्हणजेच पहा BUS, बस नाव झाले. इथे 5 नंबर देऊया. 6 नंबरला आहे एरोप्लेन. 6 नंबर कुठे आहे? इथे आहे 6 नंबर, AEROPLANE, एरोप्लेन. 7 नंबरला आहे ट्रक, T. पहा, इथे आहे ट्रक, तो 7 नंबरला आहे. मग आपण इथे लिहिलं आहे TRUCK, ट्रक, 7 नंबर. आणि 8 नंबरला आहे बाईक, BIKE. 8 नंबर इथे आहे BIKE, बाईक. इथे आहे 8 नंबरची बाईक. आता सर्व नावे आणि नंबर्स तर लिहून झाले, पण तुम्हाला इथे हे काय दिलं आहे? पहा, लाल रेषेमध्ये इथे काय लिहिलं आहे आणि या निळ्या रेषेमध्ये इथे लिहिलं आहे. काय अर्थ आहे याचा? इथे लिहिलं आहे डाऊन, DOWN, डाऊन. म्हणजेच डाऊन, खालच्या दिशेने जे पझल्स आहे, खालच्या दिशेने डाऊन, खाली उतरत्या क्रमाने जे काही शब्द आहेत डाऊन, ते या बॉक्समध्ये लिहिले आहेत. आणि इथे ॲक्रॉस, ॲक्रॉस म्हणजे अशा प्रकारे ॲक्रॉस, या बाजूला असणारे ॲक्रॉस. पहा, इथे आहेत हे नंबर. ॲक्रॉस पहा, एरोप्लेन, ट्रक,
त्यानंतर 8 बाईक, ॲक्रॉस. असे जे आडवे पझल्स आहेत, जे आडवे बॉक्स आहेत, त्यांची नावे या बॉक्समध्ये या चौकटीत लिहिली आहे असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर आता तुम्हाला शब्दकोडी वर्ड पझल्स कसे सोडवायचे ते समजलं असेल. डाऊनवर्ड्स म्हणजे खालच्या दिशेने जे काही स्पेलिंग रकाने बॉक्स मोकळे आहेत त्यांचे नावे इथे लिहिली आहेत. 1 2 3 4 म्हणजे 1 2 3 4 हे डाऊन खालच्या दिशेने असणारी नावे आणि 5 6 7 8 हे ॲक्रॉस. पहा 5 6 7 8 हे ॲक्रॉस आडव्या रेषेत असणारी कोडी शब्दकोडी आहेत. तीनची नावे या चौकटीत लिहिली आहे. अशा प्रकारे आपण हे शब्दकोडे म्हणजेच क्रॉसवर्ड पझल्स शोधले, नावे लिहिली आणि नंबरसुद्धा दिले आहेत. ठीक आहे. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तुम्हीसुद्धा असे हे पझल्स सोडवत राहा. तर याचा अर्थ समजला असेल. डाऊन म्हणजे खालच्या बाजूला म्हणजे इथून असणारे हे जे मोकळे बॉक्स ते डाऊन त्यांची नावे इथे आणि हे ॲक्रॉस आडव्या जे बॉक्स आहेत आडवी जी शब्दकोडी आपण इथे भरली एरोप्लेन, ट्रक, बाईक, बस त्यांची नावे इथे या बॉक्समध्ये असा त्याचा अर्थ होतो.